गडचिरोली म्हटलं की जो एक शब्द नेहमी तोंडात असतो तो म्हणजे मागासलेला. पण हा जिल्हा खरंच इतका मागासलेला आहे का की आपण फक्त ऐकलेलं रिपीट करतोय? आज तेच बघायचं होतं मला. म्हणून मी पोहोचलो गडचिरोलीतल्या लेखामेंढा नावाच्या गावात, जिथे आजही फक्त 550 लोकांचाच वास आहे आणि सगळी गोंड समाजाची आदिवासी मंडळी. गावात एकच दुकान दिसलं मला आणि तिथेच मी जेव्हा थंडगार माझा मागितला तेव्हा माझाच एक नवीन मित्र झाला, शुभम. मी त्याला पण एक माझा घेऊन दिला आणि गाव फिरवशील का विचारलं. तो हसत मुखाने तयार झाला. पहिले त्यांनी गावातलं गोटूल दाखवलं आणि गोटूल पद्धत समजवली. काही प्रॉब्लेम आला तर गावामध्ये किंवा झगडं भांडण झालं तर इथे येऊन सगळे बसतात. 4 पावलं अजून पुढे गेल्यावर दिसतं हे कुर्मा घर. ज्यावेळी मासिक पाळी येते ना, महिलांना इथं ठेवले जाते. कशाला? कारण घरी आता कसं काम करत राहतात ना महिला, जास्त तर आराम भेटला पाहिजे म्हणून इथं राहतात. त्यांना जेवण वगैरे पुरवतात मग घरचे. हे गाव इतकं स्वच्छ काय हा प्रश्न तर होताच, पण विचारणं आधीच तो बोलला. त्या आजी दिसतायत. रात्र 12 वाजतापासून उठतात. आता पूर्ण परिसर झाडतात. किती वर्षाची आजी? 75 वर्षात. भाई आपण मेलो पाहिजे. मग शुभम मला त्याच्या घरी नेतो आणि मस्त थंडगार आंबील पाचतो. जे पहिलेचे लोक होते ना आमचे पूर्वज, एक टाइमचा भात न खाता ते आंबील प्यायचे. एक वाटी भातासारखं आहे ते. गावात एका साईडला बांबू कटिंग सुद्धा चालू होती आणि चक्क तिकडे पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून बायका सुद्धा काम करताना दिसल्या. मग यातलाच एका सेवकाला विचारलं, एका कामगाराला किती पगार आहे? त्यांना 600 रुपये मंजुरी आहे पर डे. 20 बांबू कापायचे आहेत त्यांना, बस तेवढंच. म्हणजे 20 बांबू कापले की 600 रुपये कमवतात ते लोक. इथे ना लोकांनीच लोकांसाठी रूल्स बनवलेत, जसं की दारू पिऊन जर तमाशा केला तर अख्ख्या गावाला जेवण नाही तर 1600 रुपये दंड. मला समजलं हे आदिवासी लोक त्यांच्या मोठ्या ऑपरेशनसाठी डॉक्टर अभय बंगांच्या सर्च या रुग्णालयात जातात. मी तिथल्या लोकांशी बोललो आणि कळलं की 1986 पासून डॉक्टर अभय बंग आणि त्यांच्या पत्नी या आदिवासी लोकांचं आयुष्य वाढवतायत. त्यांना त्यांच्या गावात जाऊन जाऊन तंबाखू आणि दारू पासून मुक्त करतायत. शेवटी आपलाच एक फॉलोअर भेटला आणि घेऊन आला गडचिरोलीची रामनवमी बघायला. आणि तिथे मी बघितलं या गोंड लोकांचा नाच, त्यांचं वेगवेगळ्या रंगांनी नटलेलं रूप, त्यांचा आनंद, त्यांचा अभिमान. हेच का ते आपल्या नजरेतली मागासलेली लोक जे पिरियड झाले की महिलेला आराम देतात, गावच्या समस्येवर चर्चा करायला सगळी एकत्र येतात, व्यसन केलं की शिक्षा मिळते, गाव स्वच्छ ठेवणं ही स्वतःची जबाबदारी समजतात आणि कामात स्त्री पुरुष समानता सुद्धा ठेवतात. इतका महाग असले पण तरी यार मी एखाद्या PhD शिकलेल्या माणसाकडे सुद्धा नाही पाहिलं. विचार करायला हवा आपण की खरंच मागासलेला कोण आहे. गाव जेव्हा मजबूत होईल ना तेव्हा देश होईल. एक नंबर. जय सेवा.